आणि यानंतर आपण पुन्हा एकदा थेट पुण्यामध्ये जातोय। पुण्यामध्ये काही वेळातच छात्रों की गूंज या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे पुण्यात दाखल झालेले आहेत। त्यांनी सगळ्यात आधी महाराष्ट्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नेत्यांची एक बैठक घेतली। अर्थातच कार्यक्रमासाठी ते आलेत म्हटल्यावरती राज्यातल्या काँग्रेसच्या सद्यस्थितीचा आणि पुढच्या रणनीतीचा आढावाही त्यांच्याकडून घेण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी विशेष करून विद्यार्थिनींची उपस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते, पण या कार्यक्रमावरनं पुण्याचं वातावरण, राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे। एकीकडे पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा राहुल गांधींच्या संवादाचा कार्यक्रम होत असताना दुसरीकडे दिल्लीच्या भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। नितीन नवीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी नुकतीच त्यांची नवी टीम जाहीर केलेली आहे आणि या नव्या कार्यकारिणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात संबोधित करतील। दोन नेते दोन कार्यक्रम, एकाकडे सत्ता आहे तर दुसरा नेता सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे। दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती झालेल्या सीजेपीच्या आंदोलनानंतर देशामध्ये एक प्रकारे जेनझींच्या बाजूने वातावरण गेल्याची चर्चा ही सातत्याने रंगते आहे। प्रत्येक राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय अजेंड्यामध्ये जेनझीच्या समावेशाचा सध्या प्रयत्न करत असल्याची रणनीती आखत असल्याची सुद्धा चर्चा आहे। तसे कार्यक्रम सुद्धा राजकीय पटलावर आपल्याला पाहायला मिळतात। राहुल गांधींनी छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत प्रयागराज त्याचबरोबर अन्य ठिकाणी सुद्धा संवाद साधलेला आहे। आज पुण्यामधल्या विद्यार्थिनींशी ते बोलणार आहेत आणि एक प्रकारे तरुणाईशी कनेक्ट होण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे भाजप समोर आव्हान आहे ते म्हणजे आगामी काळातल्या निवडणुकांसंदर्भातलं। आगामी काळामध्ये पुढच्या काही वर्षात उत्तर प्रदेशसह अन्य मोठ्या राज्यांच्या निवडणुका पार पडतील। त्या निवडणुकांच्याच पार्श्वभूमीवरती भाजपची नवी कोरी राष्ट्रीय कार्यकारिणीची टीम जाहीर झालेली आहे आणि या टीमला पंतप्रधान नरेंद्र मोदी संवादातनं कोणतं कानमंत्र देणार याची सुद्धा उत्सुकता आहे। या संवादाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या तरुणाईवरती आपली पकड मजबूत करण्याचा काँग्रेसचा एक प्रकारे हा प्रयत्न पाहायला मिळतोय। 2022 साली काँग्रेसनं राहुल गांधींनी अशाच पद्धतीनं एक देशव्यापी आंदोलन केलेलं होतं, भारत जोडो यात्रा। भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रेतनं त्यांनी देश पिंजून काढला। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्याचे सकारात्मक परिणाम हे काँग्रेससाठी पाहायला सुद्धा मिळाले, पण काँग्रेसची सत्ता येऊ शकली नाही। आणि यानंतर जेव्हा आता नीट पेपर फुटीवरनं दिल्लीच्या जंतर मंतरवरती युवकांचं आंदोलन झालं, तेव्हा सुद्धा काँग्रेस असो राहुल गांधी असो यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारसमोर काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आज राहुल गांधी हे पुण्यामध्ये आहेत। पुण्यातल्या कार्यक्रमाच्या आधी बराच राजकीय वाद सुद्धा पाहायला मिळाला। भाजपकडनं सातत्याने आरोप केला जातोय की पैसे देऊन या कार्यक्रमासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना गोळा करण्यात आलाय। काँग्रेसनं हा मुद्दा खोडून काढलाय।